आलिया संसारा उठा वेगी करा, शरण जा उदारा पांडुरंगा। देह हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे। देता देवविता नेता नेवविता, येथे त्याची सत्ता काय आहे। देह हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे। निमित्याचा धनी केलासे प्राणी, माझे माझे म्हणून व्यर्थ गेला। देह हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे। तुका म्हणे कारे नाशवंतासाठी, देवापासी अटी पाडी तुसी। देह हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे। विठ्ठला विठ्ठला आलिया संसारा उठा वेगी करा, शरण जा उदारा पांडुरंगा। देह हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे। समचरण सरोजम सांद्रणीलांबुदाभं, जगननीत पाणी मंडलम मंडलानां। तरुण तुलसीमाला कंदरं कंजिनीत्रं, सदैव धवलासं विठ्ठलं चिंतये। पांडुरंगा करू प्रथम मन, दुसरे चरण संतांच्या। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका। जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण, तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार। आता ज्ञानेशं च ज्ञानमूर्तिं, साक्षात प्रेम स्वरूपिणीं, नामदेवस्य दयामूर्तिं, नाथं वन्दे पुनः पुनः। वैराग्यस्य परमूर्तिं, देहु क्षेत्री निवासिनीं, तुकाराम महाराष्ट्रं भक्तराज चतुष्टकं। विठ्ठला विठ्ठला प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग
जगद्गुरु जगद्वंदनीय महाराष्ट्रभूषण राजाधिराज छत्रपती शिवराय यांच्या गुरुस्थानी असणारे जगद्गुरु तुकोबराय यांचा अवघ्या 5 पदाचा आजचा हा अभंग उपदेश प्रकरणातील आहे. आणि या अभंगामध्ये या ठिकाणी तुकोबराय उपदेश करतात. काय उपदेश आहे, कोणाला उपदेश आहे, याचा आपण यथासांग या ठिकाणी चिंतन करणार आहोत. फक्त हाताने टाळी, मुखाने नाम चिंतन करायचं. विठ्ठला विठ्ठला. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसहा परिहार देणं हे अध्य वक्त्याचं हे कर्तव्य ठरतं. त्या ज्ञाने या ठिकाणी ब्रह्मनाद निर्माण केला. समस्त प्रथमतः धन्यवाद देतो चिंचोलीकरांना, चिंचोलीकरांना खरं धन्यवाद देतो. कारण एवढं अस्तव्यस्त गाव, दूर दूर घरं असणं हे या ठिकाणी एवढा ब्रह्मानंद निर्माण करणं सोपं नाही आहे. आणि हा ब्रह्मानंदाचा आनंद तुम्हाला देण्यासाठी या ठिकाणी आलेले आपल्या परिसरातील फार मोठं व्यक्तिमत्व संजय महाराज गायन सम्राट हे या ठिकाणी 7 दिवस तुम्हाला सेवेसाठी उपस्थित आहेत. हे तुमचं परम भाग्य म्हणावं. आणि विशेष म्हणजे आणखी दुधात साखर म्हणजे त्यांच्या नावामध्ये पण ब्रह्म आहे आणि त्यांच्या आवाजामध्ये पण ब्रह्म आहे. आमचे ब्रह्मा महाराज येवले, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा एकदा. आणि ज्यांचा मृदंगाची थाप तब्बल अखंड महाराष्ट्र आतुरतेने वाट पाहतो किंवा सुंदर असं या ठिकाणी मृदंगाची साथ देण्यासाठी श्री हरिभक्तपरायण परमपूज्य आदरणीय प्रातस्मरणीय श्री विठ्ठल महाराज हे या ठिकाणी तुमच्यासाठी 7 दिवसासाठी सेवेसाठी आहेत. आणि आपल्या संस्थेतील का शुभम महाराज, आपल्या गावचेच का परतूरकर शुभम महाराज, अगदी सुंदर हात आहे त्यांचा पण. आणि विशेष म्हणजे की साऊंड सिस्टीम, माझा आवाज तुमच्यापर्यंत अगदी सहज बोलल्यानेही तुमच्यापर्यंत पोहोचतो. साऊंड सिस्टीमसाठी पण एकदा जोरदार टाळ्या वाजवा. ज्यांच्या मुखारविंदातून या ठिकाणी तुम्ही शिवमहापुराणाची कथा ऐकताय ते आमचे परममित्र श्री हरिभक्तपरायण मनोहर महाराजांच्या पवित्र अशा वाणीतून तुम्ही कथा ऐकताय म्हणून खरंच तुम्ही धन्यवाद आहात. सर्वच परिसरातील पंचक्रोशीतील आलेले सर्व गायक वादक वृंद, तुम्ही श्रोते मायबाप, तुमच्या चरणी एकदा साष्टांग प्रणिपात करून अभंगाला सुरुवात. विठ्ठला विठ्ठला. जीवन जगत असताना देवही याच भूतलावरती येतात, संतही याच भूतलावरती येतात आणि तुम्ही आम्ही जीवही याच भूतलावरती येतो. पण पहा, तिघांचे येण्याच्या मात्र दिशा वेगवेगळ्या आहेत. देव ज्या वेळेस या भूतलावरती जन्माला येतो ना मायबाप, त्यावेळेस मात्र देवाला आणावं लागतं. वैकुंठीचा देव आणूया कीर्तनी, प्रेमचक्रपाणी वश्य होय. तो भगवान परमात्मा आणावा लागतो. देव हे संत हे स्वतःहून येतात. बरं, त्यांची कारणं पण भिन्न भिन्न आहेत. देव येतो कशासाठी येतो? भक्ता राखी पायापासी, दुर्जनासी संहारी, नाही का? किंवा यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भूती भारत अभ्युत्थानम अधर्मस्मे तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. युगे युगे द्वापार त्रेता असं सांगितलं नाही. युगायुगामध्ये भगवान परमात्मा 3 कारणासाठी येतो. या सृष्टीची निर्मिती करण्यासाठी, दुसरं म्हणजे भक्ताचं रक्षण करण्यासाठी आणि दुर्जनांचं निर्दळन करण्यासाठी. संतही याच भूतलावरती जन्माला येतात. हो, संतही वेगळं जगत नाही संतांसाठी, संतही याच जगतामध्ये जन्माला येतात. परंतु जन्माला येत असताना मात्र कशासाठी येतात, त्यांच्या उद्देश काही वेगळे आहेत. देव त्या ठिकाणी येतो, देवामध्ये आणि संतांमध्ये फार तफावत आहे. देव काय करतो, भक्ताचं रक्षण करतो आणि दुर्जनांचं निर्दळन करतो. परंतु संतांची जर भूमिका पाहिली ना, संतांची भूमिका काय आगळी वेगळी आहे. संत काय करतात, जे खळांची व्यंकटी सांडो, एखादा दुष्ट प्रवृत्तीचा जरी एकदा समोर आला तरीही त्याला मारत नाहीत. ते त्याच्या अंतःकरणातली जी खळवृत्ती आहे, खळवृत्ती घालवण्याचं कार्य करतात. म्हणजे ज्ञानोबराय म्हणतात ना, जे खळांची व्यंकटी सांडो त्या सत्कर्म मिरती वाढो, नाही का? त्याला सत्कर्मगती त्याला प्राप्त व्हावी यासाठी संतांचं कार्य. विठ्ठला विठ्ठला. हो, आणि तुम्ही आम्ही जन्माला येतो मायबाप
कारण की तुम्हा मला यावंच लागतं. येण्याचे 3 कारण आहेत. एक पाप, आपलं पूर्वीचं पाप ते भोगण्यासाठी आपल्याला जन्माला यावं लागतं. दुसरं आहे कर्म, जे कर्म केले ते कर्म भोगावंच लागतं. कर्म भोगल्याशिवाय चुकत. बोला की भोगल्याची भोगतो भोगल्याची भोगतो न सोटे भोगल्याची भोगतो न सोटे भोगल्याची भोगतो न सोटे प्रारब्धाची मान संचिताचा भोग भोगल्याची भोग भोगल्याची भोगतो न प्रारब्धाची मान संचिताचा भोग भोगल्याची भोग भोगल्याची भोगतो न सोटे तो न सोटे तो न सुटे. भोगल्या वाचून त्याला सुटका नाही आहे. का? केले कर्म झाले तेची भोग आले. उपजले मेले ऐसे किती, असे किती होऊन गेलेत. हो, त्याला कर्म चुकत नाही. कर्मामुळे आपल्याला जन्माला यावं लागतं. तिसरं कारण असं आहे, जीवाला जन्माला येण्याचं कारण म्हणजे वासना. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे त्याची झाली अंगे हारी रूप त्याची झाली अंगे जन्म घेणे लागे वासनेच्या संगे त्याची झाली अंगे हारी रूप त्याची झाली अंगे जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. तुम्ही भागवत कथा ऐकणारी मंडळी आहात. जड भरत राजा हरणी गर्भा गेला घाला तो घातला. बोला की घाला तो घातला वासनेने. म्हणजे जन्माला येण्यासाठी वासना कारण आहे. पण पहा, सगळ्यात पारतंत्र्याचं जीवन म्हणजे जीवाचं आहे, तुमचं आमचं आहे. संत हे या ठिकाणी येतात. संतांना येण्यासाठी कारण वेगळी आहे. देवाला आणावं लागतं. जर आपण प्रापंचिक दृष्टीने जर विचार केला, देवाची भूमिका ही लेकीची आहे, संतांची भूमिका ही सासूची आहे, आणि तुमची आमची जीवाची जी भूमिका आहे ना, सुनेची आहे. बघा, सासूला बरंच काही स्वातंत्र्य असतं. सासूला पूर्णपणे स्वातंत्र्य असतं, कधी यायचं कधी जायचं. म्हणून संत त्या ठिकाणी म्हणतात, स्वतः म्हणतात, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया झाडू संतांची मार्ग. नाही का, हे जे काही वर्णन आहे सगळं हे सासूचं वर्णन आहे. कसं? सासूची भूमिका आहे. हो, आम्ही वैकुंठातून येणार आहोत, हे पूर्णपणे स्वातंत्र्य संतांना आहे. बरं, देवाची भूमिका तशी नाही. देवाची भूमिका लेकीची आहे. तिला काही स्वातंत्र्य आहे, काय पारतंत्र्यामध्ये. देवाला आणावं लागतं. देवाला आणतात, नाही का. आणीला हा रूपा आणीला रूपा बळे करुणी खरे हरिदास करुणी खरे हरिदास करुणी खरे हरिदास आणीला रूपा बळे करुणी खरे हरिदास करुणी खरे हरिदास करुणी खरे आणीला रूपा बळे करुणी खरे हरिदास हे करुणी खरे हरिदास करुणी खरे हरिदास आणीला रूपा बळे करुणी खरे हरिदास हे करुणी खरे हरिदास करुणी खरे हरिदास देवाला आणावं लागतं. तुम्हा मला मात्र यावंच लागतं. यावंच लागतं. आपल्याला पूर्णपणे पारतंत्र्य आहे. जसं सुनेला जसं पूर्णपणे पारतंत्र्य असतं. कुठं बाहेर जायचं आहे का, नवऱ्याला विचारावं लागतं, सासूला विचारावं, सगळ्यांना विचारून त्या ठिकाणी जावं लागतं बाहेर. पूर्णपणे स्वातंत्र्य सुनेला नसतं. तसं ह्या जीवाचं काम आहे. जीवाला पूर्णपणे स्वातंत्र्य नाही आहे. जीवाला या ठिकाणी यावंच लागणार आहे. जे कर्म त्याच्या नशिबात आहे ते भोगावंच लागणार. भोगल्याशिवाय पर्याय नाही. असं पारतंत्र्याखाली असलेलं जीवन, परंतु प्रत्येक वेळी पदोपदी संत मात्र त्या जीवनाला, त्या सामान्य जीवाला पदोपदी मार्गदर्शन करतात आणि सांगतात, काय करा तुम्ही, काय करा. अभंगाचं प्रथम
उठावे गगरे आलिया संसारा उठावे गगरा आलिया संसारा उठावे गगरा आलिया संसारा उठावे गगरा चरण जाऊ तारा पांडुरंग चरण जाऊ तारा पांडुरंग शरण जाऊ तारा पांडुरंगा शरण जाऊ तारा पांडुरंगा देह हे काळाचे तर कुबीरा हे देह हे काळाचे तर कुबीरा देह काचे धन कुबीराचे देह धन कुबीराचे कुबीराचे तुम्हा आम्हाला यावंच लागतं म्हणून संत म्हणतात आली या संसारा. तुम्ही संसाराला आलात ना, काय करा? तुम्ही संसाराला आलात ना, आली या संसारा. उठा वेगी करा, शांत बसू नका, वेग करा. काय करा? शरण जा उदारा पांडुरंगा. तुम्ही शरण जा भगवान परमात्म्याला, भगवान पंढरीनाथाला शरण जा असं महाराज म्हणतात. पण वेग करा म्हणताय. काय वेग करा? शांत बसू नका. वेग करा म्हणजे नेमकं काय करा? वेग करा, कामाचा वेग करा असे नाही, तातडी करा. करावी तातडी परमार्थाची. तातडी करा. जागे व्हा. उठा जागे व्हा रे आता. प्रत्येक क्षणोक्षणाला सांगितले महाराज. तुम्ही जर काकड्यातले अभंग पाहितले ना, पहा, उठा उठा प्रभात झाली, चिंता श्री विठ्ठल माऊली, नाही का? प्रत्येक वेळेस उठून उठा उठा सांगितलंय. उठा पांडुरंगाला उठवलंय, तुम्हाला उठवलंय. उठा सकळ जण उठले नारायण, आनंदले मुनिजन तिन्ही लोका, नाही का? प्रत्येक वेळेस उठा उठा हा शब्द आलेला आहे. पण का माय बाप कैसी लागली माय बाप कैसी लागली रात्र दिवस भूकितो तुम्ही सावध आसा रात्र दिवस भूकितो तुम्ही सावध आसा तुमच्या नगरीचा आम्हा नाही भरवसा तुमच्या नगरीचा आम्हा नाही भरवसा उजेड पडताना गळा पडेल फासा 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 माय बाप कैसी लागली झोप उठाकी माय बाप कैसी उठाकी माय बाप कैसी लागली झोप उठाकी माय बाप कैसी लागली झोप लागली आली चुकवाकी तुम्ही उठा म्हणताय आणि ह्यांच्या झोपाच झाल्या नाही आणखी. उठा की जी माय बाप कैसी लागली झोप, नाही का? झोप लागली म्हणजे सकाळी, आता बरेच जण असं म्हणतात उठा उठा, जे अभंग लावलेले असं सकाळी सकाळी काकड्याचे, साखर झोपेतून उठवण्यासाठी सकाळची झोप चातुर्मासामध्ये जागलं पाहिजे. बऱ्याच जणांचा उद्देश असा असतो. परंतु अज्ञानरूपी अंधकारामध्ये आपण झोपलेलो आहोत आणि अज्ञानरूपी अंधकारातून जाग करण्यासाठी काकडा आहे. पहा, आमच्या पुण्याकडं विठ्ठल महाराजांना माहिती आहे, आमच्या पुण्याकडं काय असतं, सप्तगुत्ता असतो बरं का. ब्रह्मा महाराज
सप्ताह काय गुत्ता असतो, गुत्ता. महाराज 3 लाख घ्या सप्ताह करा. कीर्तनकार तुम्ही बघा, फक्त आम्ही ऐकायला येणार, मंडपवाला सगळं तुम्हीच पाहायचं ते. आणि योगायोगाने असं झालं, आपल्या गावाकडचेच मराठवाड्यातलेच महाराज होते, त्यांनी नियोजन केलं आणि त्या नियोजनामध्ये माझं एक कीर्तन होतं, पुण्यामधलं नियोजन. आणि नियोजन झाल्याच्या नंतर आपल्या गावाकडले मराठवाड्यातले 2 वारकरी निवडले त्यांनी काकड्यासाठी. पण काकड्यामध्ये पुण्यामध्ये एक शिस्त आहे, पुण्यात शिस्त अशी आहे, त्यांचं शिस्तीमध्येच चाललं पाहिजे तरच ठीक आहे, नाही तर मग त्यांना ते पटत नाही. तुम्ही काय म्हणताय याचं काही घेणं देणं त्यांना नाही, फक्त वाजलं पाहिजे. काय? फक्त वाजलं पाहिजे, एवढंच त्यांचं. आणि 4 वाजता बरोबर काकडा सुरू झाला पाहिजे. काकड्याच्या सुरुवातीला ते चहा द्यायची एक वेळेस. काय करायचे? चहा द्यायचे. आणि जसा चहा दिला त्यावेळेस मात्र चहा दिल्याच्या नंतर परत चहा होत नव्हता, कारण की पुण्यातले लोक खूप सुशिक्षित. आणि त्यावेळेस पहिला चहा भेटला म्हणजे काय झाला, तिथून पुढे काकडा सुंदर सुरू झाला. म्हणजे फ्रेश होतो माणूस एकदा काकडा चहा पिल्याच्या नंतर. आणि आपल्या इकडून मराठवाड्यातले गेलेले 2 भादरं, त्यातला एक झोपलेलाच होता आणि एक जागा होता. आणि त्याने काकडा सुरू केला. पण आता त्याने विचार केला, याला जर चहा नाही मिळाला तर मग मात्र अवघड होईल, काय करावं. मग याने सुरू केलं, उठा पांडुरंगा चहाला आले आदण, चहाला आले आदण, घ्या लवकर तोंड धुणं नाही तर जाईल संपूर्ण. म्हणजे इतके चतुर माणूस आहे. ते उठलं धडकण, उठल्याबरोबर तोंड धुतलं आणि चहा घेतला. आणि नेमकं कीर्तन झालं होतं. मी तिथं काकड्याला, आता काकड्याला 4 वाजता उठायची सवय लागलेली, म्हणलं ऐकू तरी काकडा. आणि त्यांचं सुरू झालं सुरुवातीलाच. म्हणजे काही माणसं अशी पण असतात, मला हे सांगायचं नाही, पण काकड्याचा आनंद काही वेगळाच आहे. काकड्याचं जे सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती भजन, आनंदाचं जे भजन आहे, शांत असं वारं असतं, आळा शीतळ शांतीचा वारा, तिने सुख झाले या शरीरा. आणि सुंदर त्या ब्रह्ममुहूर्तावरती भजन असतं, नाही का. मला काकड्याचं आपलं कुठून सुरू झालं, उठा उठा, नाही का. प्रत्येक पदोपदी संतांनी उठवण्याचं कार्य केलं, जाग करण्याचं कार्य केलं, नाही का. उठा वेग करा, नाही का. शरण जा उदारा पांडुरंगा, तुम्ही पंढरीनाथाला शरण जा. तो कसा आहे, तो उदार आहे, नाही का. तो भगवान परमात्मा उदार का सांगितला, कारण की त्यांची यादीच सांगितली आहे. यादी काय सांगितली, कोणाकोणावरती कृपा केली. अहो, जी आपल्या स्तनामध्ये विष धारण करून भगवान परमात्म्याला मारण्यासाठी आली होती, जी पुतना, तिच्यावरतीही भगवान परमात्म्याने कृपाच केली. तुवा सनकादिकाचे निमाने, सायुज्यता स्वरसू दिधला पुतने, जी विषाची निस्तन पाने मारू आली, जी आपल्या स्तनामध्ये विष धारण करून आली होती, तिचाही भगवान परमात्म्याने उद्धार केला. विठ्ठला विठ्ठला. तिचाही उद्धार केला. म्हणजे भगवान परमात्मा कसा आहे, करुणावंत आहे. मग तो भगवान परमात्मा करुणावंत असल्यामुळे तुम्ही काय करा, त्याला शरण जा महाराज म्हणतायत. बरं, शरण जा महाराज तुम्ही म्हणताय, पण कशासाठी जायचं शरण, कारण की आपल्या पाठीमागे लागलेला काळ आहे मायबाप, आणि तो काळ कोणालाच सोडत नाही बरं का. काळ काळ कोणाला सोडत नाही. असं एक चक्र आहे जीवनातलं, असं चक्र आहे, त्या चक्राच्या पुढं आलेला कोणीच टिकत नाही. या ठिकाणी देवाचे अवतार टिकले नाहीत. तुमचं आमचं काय येथे नाही उरू आले अवतार, एरते पामर जीव किती. इथं देवाचे अवतार टिकले नाही. तुमचा आमचा कुठं ठाव लागणार आहे हो, सांगा ना.
तुमचा आमचा ठाव लागणार नाही. म्हणून संत वेळोवेळी त्या ठिकाणी म्हणतात तुम्ही जागे व्हा, तुम्ही जागे व्हा. याचं कारण एकच आहे, आपल्या पाठीमागं लागलेलं काळाचं भय. आता जागा जागा, आता जागा जागा, आता जागा रे भाईनो जागा. आता जागा जागा, आता जागा जागा, आता जागा रे भाईनो जागा. आता जागा जागा, आता जागा जागा, आता जागा रे भाईनो जागा. आता जागा जागा, आता जागा जागा जागा, आता जागा रे बाईनो जागा. चोर निचला लाडून भागा, चोर निचला लाडून भागा. आता जागा जागा, आता जागा जागा, आता जागा रे बाईनो जागा. आता जागा जागा, आता जागा जागा, आता जागा रे बाईनो जागा. शहर निजलाने नाडीत भागा, शहर निजलाने नाडीत भागा. आता जागा, आता जागा, आता जागा रे बाईनो जागा. आता जागा जागा, आता जागा जागा, आता जागा रे बाईनो जागा. बाईनो जागा. झोपला हो का काय? अहो जागा ना, आता जागा रे बहिणो जागा. प्रत्येक वेळोवेळी जागं केलंय मायबाप. का? आपल्या पाठीमागं काळाचं भय. काळ कोणाला सोडत नाही. कालव्याला मुखग्रास त्रास निर्नाश हेतवे, नाही का? काळ हा काळरूपी सर्प आपला क्षणोक्षणाला ग्रास करतोय, आपल्याला कळत नाही. बघा लहान वय होतं आपलं, लहानाचे मोठे कधी झालोय, कधी वयात आलो, बघता बघता कधी लग्न झालं, कधी मुलं झाली, काही कळत नाही हो, काही कळत नाही मायबाप. बघा लक्षात घ्या आणखी तुम्ही. कधी आपली केस पांढरी झाली हे पण कळत नाही माणसाला. बघता बघता कसं वय निघून गेलं हेही कळत नाही. 80 वर्षाच्या म्हाताऱ्या बाबाकडे जावं आणि त्यांना विचारावं, बाबा ओ बाबा, जीवनामध्ये काय केलंय, काय प्राप्त झालं या प्रपंचामध्ये तुम्हाला? त्यांचं एकच उत्तर येते बरं का, लक्षात घ्या. त्यांचं एकच उत्तर असेल, काही नाही. संसार एक असा आहे, संसार एक असं वृक्ष, त्याला फळही लागत नाही आणि फुलंही लागत नाही. 15व्या अध्यायामध्ये सांगितलं, ऊर्ध्वमूलमध्ये शाख, हे वृक्ष असं आहे, त्याची मुळं वर आहेत आणि फांद्या खाली आहेत. फांद्या खाली आहेत त्याच्या. असं असणारं वटवृक्ष. ह्या वटवृक्षाला फळही लागत नाही मायबाप आणि फुलंही लागत नाही. मला सांगा 70-80 आता मरणासंध अवस्थेमध्ये झालं, पण माणूस एकच म्हणतो, काही नाही या संसारामध्ये. जीवन कसं निघून गेलं काही कळत नाही. क्षणोक्षणाला काळ आपला ग्रास करतोय. फक्त वेळोवेळी जागं राहणं गरजेचं आहे. येते निमिषभरी, त्या ठिकाणी ज्ञानोबा म्हणतात ना, या ठिकाणी आलात ना, आटा पहारा माझारी मोटके निमिषभरी दे तुझं आहे. 8 प्रहर आहेत ना, त्याच्यामध्ये निमिषभर माझ्यासाठी दे. काय कर, निमिषभर देत जा आणि त्याचं भगवान परमात्म्याचं भजन करत जा. सगळ्यात महत्त्वाचं आहे मायबाप. आणि या कलियुगामध्ये केवळ नामच तारणार आहे. कलियुगामध्ये केवळ नामच तारणार आहे. कलियुग केवल नाम आधारा, सिमिर सिमिर नर उतरही पारा, नाही का? क्षणोक्षणाला नाम तारणार आहे. नामाशिवाय पर्याय. कलियुगा माझी करावी कीर्तन, कलियुगा माझी करावी कीर्तन, करावी कीर्तन, कलियुगा माझी करावी कीर्तन. हे नारायण दिल बेटी, हे नारायण दिल बेटी, कलियुगा माझी करावी कीर्तन, कलियुगा माझी करावी कीर्तन. नारायण दिल बेटी, कलियुगा माझी करावी कीर्तन, नारायण दिल बेटी, बेटी,
कलियुगा माझे करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी. काय कलियुगामध्ये भगवान परमात्म्याचं नामचिंतन जर केलं तर भगवान परमात्मा भेट देतो. बरं हो, भेट देतो. यत् फलं नास्ति तपसा न योगेन समाधिना तत्फलं लभ्यते सम्यक कलो केशव कीर्तनात. कलियुगामध्ये भगवान परमात्म्याच्या चिंतनाने भगवान परमात्म्याच्या नामसाधनेनेच त्या ठिकाणी भगवंताची प्राप्ती आहे. कलियुगाचा महिमा सांगताना सांगितलं नाही का, कलियुगामध्ये केवळ आणि केवळ भगवान परमात्म्याच्या नामानेच मुक्ती आहे. जर नामचिंतन जर नाही केलं, आपला जर देह व्यर्थच गेला, कारण की हा आपल्याला देह मिळालेला अनमोल देह मिळाला आहे. देह हा सहजासहजी मिळत नाही. देह मिळण्यासाठी अगोदरचं पूर्वजन्मातलं तप असावं लागतं, पुण्य असावं लागतं, त्यावेळेसच हा देह भेटतो. जसं एखाद्या आंधळ्या माणसाच्या हातामध्ये कावळा सापडावा मायबाप, अगदी त्या पद्धतीने बघा, कावळा आंधळा माणूस जन्मांध आणि हाताने टाळी वाजवतो. टाळी वाजवत असताना अचानक त्याच्या हातामध्ये कावळा सापडावा आणि अनेक वचन आहे. विठ्ठला विठ्ठला अचानक कावळा सापडावा. अगदी त्या पद्धतीने त्या न्यायाने आपल्याला हा देह मिळालाय. एवढा अनमोल देह मिळाला ना, आपण त्या देहाचा वापर करत नाही मायबाप. बघा, पुड्या खाऊन तोंड सडवून घेतलं. हो, जे नाही खायचं ते खाऊन दात पाडून घेतले. आता सुख से खोया नाम जमाना खोया, खाया पिया सुख से खोया नाम जमाना खोया, पिया सुख से खोया नाम जमाना खोया, खाया पिया सुख से खोया नाम जमाना खोया. हेलो अल्लाह ने तुझे दिया अरे खाया सुख से सोया ना जमाना खोया. बचमन गोविंदा बचमन गोविंदा बचमन गोविंदा बचमन बचमन गोविंदा बचमन गोविंदा बचमन गोविंदा 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 गोविंदा. अल्पहात का मानव देह अल्लाह ने तुझे दिया, खाया पिया सुख से सोया लाग जमाना खोया. हे चिलर जास्त आरडायचं नाही, जाताना गाडीमध्ये टाकून नेन. विठ्ठला विठ्ठला हा देह मिळाला मायबाप, पण या देहाचं महत्व आपल्याला कळलं नाही. कळालं का सांगा? जर देहाचं महत्व कळालं असतं तर जे खायचं नाही ते खाल्लं नसतं, जे प्यायचं नाही ते पिलं नसतं. बघा, लक्षात घ्या, आणखी आपण जे कर्म करतोय, चांगलं करतोय की वाईट करतोय याच्यावर लक्ष द्या. एवढा अनमोल देह मिळाला पण त्याचं महत्व कळालं नाही. ज्यांना महत्व कळालं त्यांनी सन्मार्गाला लावलं. हो, एक क्षणही वायाला घालत नाहीत. मग ज्यांनी योग्य मार्गाला लावलं, भगवत चिंतनाला लावलं, तेच जागं करण्याचं कार्य करतात. ते म्हणजे संत वेळोवेळी जागं करतायत. उठा वेगी करा, शरण जा उदारा पांडुरंगा. तुम्ही वेग करा, सावकाश बसू नका, शांत बसू नका. पदोपदी सांगितलंय का? तर काळ आपल्या शरीराला खातोय. बघा कसे लहानाचे मोठे होतो, काळाच्या आपण जवड्यामध्ये जाण्याच्या मार्गाला लागलोय.
पहा त्याच्यानंतर एक एक संकेत यायला लागतात. दात हलायला लागले की समजायचा पहिला संकेत आला. डोक्याचे केस पांढरे झाले, समजायचे संकेत देवाचे आलेत. तुमचं आता लवकर उरुकायच्या मार्गावर आहे, लक्षात घ्या. आणि आता तर अटॅकचे हे जे प्रकार वाढले आहेत हे तर तुम्हाला कधी येतील याचा भरवसाच नाही. तरुण असो, वृद्ध असो आणि कसंही असो, म्हणून सगळ्यांनी सावध राहणं गरजेचं आहे. संतांनी वेळोवेळी सावध केलंय. मायबाप उठा की जी मायबाप, कैशी लागली झोप. झोप लागली म्हणजे ह्या नेत्राची नाही आहे, आज्ञान रूपी अंधकारातील नेत्राची. विठ्ठला विठ्ठला. या झोपेतून जाग करण्याचं संतांनी कार्य केलंय. कारण आपल्या देहाचं महत्व आपल्याला राहिलं. बोला की हो चिंचोलीकर, सांगा ना, या देहाचं महत्व आहे का आपल्याला? नाहीये मायबाप, या देहाचं महत्व कळलं नाही. काळ आपला क्षणोक्षणाला ग्रास करतोय, लक्षात घ्या. आणि सगळ्यात महत्वाचं संत पदोपदी सांगतात, अरे हा मुळामध्ये देह तुझा नाहीये. ते काळाचे धन कुबीराचे, हे काळाचे धन कुबीराचे, हे काळाचे धन कुबीराचे, हे काळाचे धन कुबीराचे. येथे मनुष्य येथे मनुष्याचे देह हे काळाचे धन कुबेराचे. एक व्यक्ती पुण्यातून बसला मुंबईला जाण्यासाठी, बसलाय आणि एवढ्यामध्ये त्याच्याच बाजूला दुसरा एक मित्र बसला. त्याचा मित्र नव्हता पण प्रवासीच होता. दोघांजवळ मोठ्या मोठ्या बॅग होत्या. एक पहिला बसला होता अगोदर, दुसरा येऊन बसला. दुसरा येऊन बसल्याच्या नंतर गाडी गेली कल्याणपर्यंत. कल्याणच्या स्टेशनला गाडी थांबली. गाडी थांबल्याच्या नंतर एक मित्राने सांगितलं, अरे माझ्या बॅगकडे लक्ष दे. लक्षात घ्या, माझ्या बॅगकडे लक्ष दे. लक्ष द्या म्हटल्याबरोबर तो गाडीमधून खाली उतरला. म्हणे थोडंसं जेवण नाश्ता वगैरे करून येतो. आता गाडी कल्याण स्टेशनहून धकली गाडी, तरी तो मित्र आला. बोला की मित्र आला नाही? मित्र आला नाही मायबाप, पण परिणाम पहा, मित्र आला नाही. अरे का आला नसेल? तो कोण होता काही कल्पना नाही त्याची, पण काही क्षणापुरता झालेला मित्र. प्रवासामध्ये चलत चलत मित्र केले जातात, होतात. त्याच पद्धतीने त्याने विचार केला, जाऊ द्या, त्याची बॅग मोठी म्हणे, बॅगमध्ये काहीतरी असेल. असं म्हटल्याबरोबर स्वतः कुठलं काही विचार न करता मुंबई स्टेशनला उतरला. बरं का विठ्ठल महाराज, मुंबई स्टेशनला उतरला. स्टेशनला उतरल्याबरोबर तिकीट विचारलं. टी मास्तरनं तिकीट पाहितलं, पण आता ह्याच्याकडे 2-2 बॅग मोठ्या होत्या. पोलिसांना डाऊट आला. डाऊट आल्याबरोबर सांगितलं, थांबा म्हणे, तुमच्या बॅगची चेकिंग करायची. बॅग कोणाची आहेत? म्हटलं माझ्या. ही कुणाची आहे? म्हटलं माझी. ती कुणाची आहे? बघा लक्ष द्या, ती कुणाची आहे? ती पण माझीच आहे. आता दोन्ही बॅग त्याच्याच म्हटल्याच्या नंतर म्हटला ही बॅग उघडा. उघडल्याबरोबर त्याचे कपडे काय, अंडरपॅन्ट वगैरे काय कपडे असतील ते दाखवले त्याने. जसे कपडे पाहितले त्याच्यानंतर ती बॅग, ती तुमचीच आहे ना? हो म्हणे माझीच आहे. मग तिची चावी कुठे आहे? चावी हरवली. म्हटलं बघा चावी हरवली. बरं चावी हरवल्याच्या नंतर त्याने सांगितलं म्हणे याला तोडलं पाहिजे म्हणे, आम्हाला डाऊट येतो आहे. जे कुलूप तोडलं, कुलूप तोडल्याच्या नंतर चैन उघडल्याबरोबर एक माणूस मारून टाकला होता. आणि त्याची हाडं, त्याच्या जसे तशी माणूस जसा तुकडे तुकडे करून त्या बॅगमध्ये भरलेला होता. ज्यावेळेस बॅग पाहितली त्यावेळेस मात्र तो नंतर म्हणतो, ही बॅग माझी नाही आहे. बघा ही बॅग माझी नाही आहे. बॅग पाहितली आहे. जोपर्यंत तिच्या अंगावरती आवरण होतं ना, काय बघा, जोपर्यंत तिच्या अंगावरती आवरण होतं
ती बॅग उघडली गेली नव्हती तोपर्यंत ती बॅग तो म्हणत होता माझी आहे. आणि जशी ती बॅग उघडली ना त्यावेळेस तो म्हणतो ही बॅग माझी नाही आहे, आपली पण तीच अवस्था आहे, लक्षात घ्या. ही जी 3.5 हाताची बॅग दिली आहे ना देवाने, हिलाच आपण आपलं म्हणून बसलोय. ही आपली आहे का सांगा ना बरं. आपली तर आपल्याला सोडून का जाते. बरं आपली जर बॅग असेल तर त्या ठिकाणी अरे काही दिवसासाठी थांब, 4-2 वर्ष वाढू नको, ह्याच अवस्थेमध्ये 4-2 वर्ष मला जीवन जगू दे असं म्हणल्याने थांबते का. नाही थांबत. पण हे कधी कळतं मायबाप सांगू तुम्हाला, हे कधी कळतं माहिती आहे. यमाच्या दरबारामध्ये उभं राहिल्याच्या नंतर कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाची वेळी राहते निराळी रांडापुरे. त्यावेळेस कळतं माणसाला, तोपर्यंत कळत नाही आहे. कारण या देहालाच आपलं म्हणून बसलो आहे. संतांनी पदोपदी सांगितलं आहे हा देह आपला नाही आहेच, हा देह माझा नाही आहे. हा देह कुणाचा आहे तर काळाचा सांगितला आहे. काळाचा देह आहे म्हणजे काळ हा क्षणोक्षणाला त्याचा ग्रास करतोय. देह हे काळाचे, धन कुबेराचे. धन कुणाचे, धन हा यम आणि हा कुबेर खेळ करतो बरं का. ज्यावेळेस संपत्तीचा माज आला माणसाला त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी कबीर महाराज म्हणतात अरे याच्याकडे जास्त संपत्ती झाली, संपत्ती हिरावून घेतली पाहिजे. संपत्ती हिरावून घेतात. आणि ज्यावेळेस या शरीराचं पार खोकडं करून टाकलं दारू पिऊन गुटखा खाऊन, त्यावेळेस यमही म्हणतो अरे याला या शरीराचं महत्त्व नाही, याला काय करा उचला लवकर. हे 2 मात्र सगळ्यात घातक आहेत आणि यांच्यासाठी सावध राहिलं पाहिजे आपण. बरं यांच्यापाशी सावध राहण्यासाठी काय करावं लागेल. जर तुमच्या मुखामध्ये भगवान परमात्म्याचं नामचिंतन असेल ना तर त्या ठिकाणी काळाची सत्ता त्या ठिकाणी चालत नाही बरं का. नाही का, काळाची सत्ता तुमच्याकडे चालत नाही. जेथे होय हरिकथा सदा घोषनामाचा, नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा. नाही का, त्या नामधारकाच्या शिवालाही त्या ठिकाणी काळ जात नाही. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला सत्ता नाही म्हणून सांगतायत. बघा लक्षात घ्या आणखी वेळोवेळी आपला ग्रास करतो कोण, काळ. बरं आपल्या हातात तरी काय आहे, आपल्या हातात काय आहे, आपल्या हातात काहीच नाही मायबाप, काहीच नाही. हो बघा देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. बरं काय आहे आपल्या हातामध्ये, आपल्या हातात काहीच नाही. हो सांगा ना, एखाद्याने तरी हात वरून करा सांगा माझ्या हातात हे म्हणे, काहीच नाही हो. फक्त माणसं फुकटच्या उगं जागेवर त्या ठिकाणी धमके देतात, हे करील अमुक करील तमुक करील, काही करू शकत नाही. वरून जर दोर तुटला त्या माणसाचं काही एक चालत नाही. सगळ्यात महत्त्वाचे बघा बरं काय करू शकतो आपण, कमवूही शकत नाहीत गमवूही शकत नाही. एक जण म्हणलाच नाही म्हणे महाराज एक वेळेस कमवता यायचं नाही, गमवणं तर आपल्या हातात आहे. बोला की गमवणं आपल्या हातात आहे. अहो आपल्या हातात कमवणं बी नाही आणि गमवणं नाही. बरं पुण्य करणं किंवा पाप करणं हे पण आपल्या हातात नाही. बरं कसं म्हणणार महाराज, त्याचं कारण सांगतो तुम्हाला. एक बहादर परमार्थातला पोषक माणूस, त्याच्या मनामध्ये एक संकल्प आला, अरे आपल्या गावाच्या बाजूला, लक्षात घ्या, आपल्या गावाच्या बाजूला एक संन्यासी महात्मा राहतो आणि नित्य तो काय करतो, तपश्चर्या करतो, उन्हामध्ये बसून तपश्चर्या करतो. एवढं पाहितल्याच्या नंतर त्याच्या मनामध्ये एक सात्विक ऊर्जा निर्माण झाली, सात्विक भावना. चला म्हणे आपल्या घरच्या गाईचं तूप आहे म्हणे गावरान, त्या गावरान गाईच्या तुपाने त्या महात्म्याची थोडीशी मालिश करूयात, म्हणजे सेवा करूयात. सेवा करण्यासाठी गेलेला तो माणूस बघा त्याच्या महात्म्याजवळ गेला आणि महात्म्याला जाऊन त्या ठिकाणी तूप लावतोय. तूप जसं लावलंय, तूप लावल्याबरोबर गावरान गाईचं तूप आहे आणि गावरान गाईचं तूप असल्यामुळं काही क्षणामध्ये त्याला काय झालं, त्या महात्म्याला मुंग्या लागल्या. मुंग्या आता कडाड्याचा चावा घेऊ लागल्या आणि त्या महात्म्याची समाधी जागी होऊ लागली. बघता बघता आता मला सांगा करायला गेलता काय, बोला की करायला काय गेलता, पुण्य करायला गेलता. पण घडलं काय, काय घडलं, पाप घडलं मायबाप. कशामुळं सांगतो तुम्हाला, म्हणजे आपलं पुण्य करणं हे आपल्या हातात नाही आहे. बरं पहा, तिथे एक दुष्टवृत्तीचा माणूस आला, त्याला देवधर्म कधी मान्य नव्हता, कधी कीर्तनाला गेला नाही, कोण्या महाराजाच्या पाया पडला नाही बघा, आणि दारुड्याची संगत सोडली नाही. असा कट्टर आणि पक्का हाडाचा कोण, तो माणूस. आणि त्या ठिकाणी गेला
आणि द्वेषाने त्या महात्म्याला शिव्या देऊ लागला. असाच काय करू लागला, शिव्या देतो. काय म्हणे, ढोंग लावलं यांनी, असं करतोय तसं करतोय असं करतोय, वेड विपरीत त्या ठिकाणी बोलू लागला. परंतु त्या ठिकाणी काय करू लागला, ऊसाचं टिपुरू खाऊ लागला. खात असताना ते ऊसाच्या चुईट्या काढतोय आणि त्या महात्म्याला हाणतोय. काय ढोंग लावले म्हणे, उठ उठ असं म्हणून त्याने काय केलं, चुईट्या फेकून मारल्या. परिणाम, अंगाला ज्या मुंग्या लागलेल्या होत्या त्याच मुंग्या त्या चुईट्याला लागल्या. महात्म्याला शांतपणे समाधीमध्ये गेला होता. महात्मा समाधी आता जागी होत नव्हती, कारण की मुंग्या पूर्णपणे आता चुईट्याला लागल्या होत्या. का तर त्या ठिकाणी त्या वाईट बोलत होता, तरी त्याच्या हातून पुण्य घडलं. हो, पाप करणं किंवा पुण्य करणं आपल्या हातामध्ये नाही. बरं सोपं उदाहरण तुम्हाला सांगतो. तुमच्या चिंचोली गावातलेच, मला माहिती पण जाताना सांगण नाव, किंवा गेल्याच्या नंतर आळंदीला गेल्याच्या नंतर सांगल. 2 बहादर पंढरपूरला गेले. कोण आहेत ते मला माहिती, तर मंडपात बसलेले आहेत, सांगणार नाही. बघा, पंढरपूरला गेले. एक त्यातला माळकरी होता आणि एक सामान्य होता. बघता बघता पंढरपूरला गेल्याच्या नंतर ज्याला माळ नव्हती, बरं का विठ्ठल महाराज, ज्याच्या गळ्यात माळ नव्हती, आणि पूर्वीचा काळ होता, म्हणजे आता तरी फक्त दिंड्या जातात पंढरपूरला, त्यावेळेस तमाशे पण व्हायचे. कुठं बोला की, जुनी माणसं आहेत की इथं, काय तमाशे पण व्हायचे. ज्याच्या गळ्यात माळ नव्हती तो त्या ठिकाणी विचार करू लागला, आपलं काही कीर्तनात मन लागत नाही, 2 तास बसायचं, मांडी दुखते, पण काय करणार म्हणला मी, मला सवय तमाशा ऐकण्याची, मला तमाशाला जायचं आहे. गेला तमाशाला. बघता बघता ज्याच्या गळ्यामध्ये माळ होती, नाही म्हटला, आमच्या आजोबा पंजोबापासून गळ्यामध्ये माळी आहेत, वारी कधी चुकली नाही. नाही म्हटलं, मी कीर्तन ऐकणार. बघता बघता चांगलं वेदांतिक कीर्तन सुरू झालं. ब्रह्म माया सांगायला लागली महाराज. त्याच्या डोक्यावर पण बसणं, डोक्याला असं हाताला पण लागणं ते ब्रह्मन माया. म्हणला, ह्यातल्या का वाईट झालेल्या का, काय झालं म्हणे, तिकडं गेलो असतो तर जरा असं मजा तरी आली असते. म्हटला, नाही का, कोण म्हणतंय, जे कीर्तनात बसलेलं म्हणतंय, आणि पुन्हा जे त्या ठिकाणी तमाशात जाऊन बसलेलं होतं ना, त्या ठिकाणी तमाशात बसल्या बसल्या चिंतन करतंय. अरे गावाकडे बी 365 दिवस हेच करतोय म्हणे, जिथं तमाशा असेल तिथं जाऊन बसतोय. बरं, अरे एवढ्या पवित्र अशा पंढरपूरसारख्या तीर्थक्षेत्रावरती आलो आहे, इंद्रायणीच्या चंद्रभागेच्या तटकावरती आहे, आणि या ठिकाणी येऊन हे मी पाप करतोय. माझ्यासारखा मूर्ख मीच आहे. अरे त्या ठिकाणी कीर्तन जर ऐकलं असतं, 4 शब्द माझ्या कानावर पडले असते, माझं कल्याण झालं असतं. असं कोण म्हणतंय, जे कुठं तमाशात बसलेला. मला सांगा, जे तमाशात बसला होता त्याला घडलं पुण्य कशाचं, कीर्तनाचं. जे कीर्तनात बसला होता त्याला पाप घडलं तमाशाचं. विठ्ठला विठ्ठला. आपल्या हातामध्ये पुण्य हे करणं आपल्या हातामध्ये नाही, आणि पाप हे करणं आपल्या हातामध्ये नाही. हो, एका ब्राह्मणाला नंदूदादाला नाही बरं का, एका ब्राह्मणाला संपत्ती भरपूर होती. लक्षात घ्या, संपत्ती भरपूर होती, परंतु संतती नव्हती. संतती नसल्या कारणाने तो दुःखी होता. इतका दुःख व्यतीत करतोय, काय जीवनामध्ये अर्थ आहे. मग त्यावेळेस मात्र दोन्ही दाम्पत्याने विचार केला सायंकाळचा, म्हणे एवढी संपत्ती आपल्याकडे काय करायची. बघा, एवढी मोठी संपत्ती आपल्याकडे, या संपत्तीचं काय करायचं आहे, याची काहीतरी विल्हेवाट लावली पाहिजे. मग त्यावेळेस दोन्ही दाम्पत्याने विचार केला, आपण काय करू, गोरगरिबामध्ये वाटून टाकू. त्यावेळेस गोरगरिबामध्ये वाटून टाकू म्हटल्याच्या नंतर त्या ठिकाणी ब्राह्मणाने सांगितलं, म्हणे ठीक आहे, तुझं म्हणणं बरोबर आहे, परंतु जर आपण गोरगरिबांना वाटली, त्यांनी जर ती संपत्ती व्यसनामध्ये खर्च केली तर पुण्य करता होय पाप. पुण्य जर करायला लागलो तर आपल्याकडून पाप घडलं. मग काय करायचं, त्यांनी ठरवलं आपण काय करू, राजाला देऊ. बरं, राजा ब्राह्मणाकडून घेणारही नाही. काय करावं लागेल, राजाचा असा अक्षम्य गुन्हा करावा लागेल. लक्षात घ्या, अक्षम्य गुन्हा करावा लागेल की त्या ठिकाणी क्षमाच केली नाही पाहिजे त्याने. मग काय करावं, पूर्वीचा काळ होता मायबाप, त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी कुठलाही विचार न करता तो ब्राह्मण कुठं गेला, राजदरबारामध्ये गेला. राजदरबारामध्ये गेल्याबरोबर त्या ठिकाणी कुठलाही न विचार करता, मंत्रिमंडळ भरलेलं आहे, मंत्रिमंडळापर्यंत जाण्याची हिंमत फक्त पूर्वी ब्राह्मणाचीच होती, कारण की ब्राह्मणाला तिथपर्यंत येण्यासाठी अधिकार होता. मंत्रिमंडळामध्ये गेलेत, आणि मंत्रिमंडळामध्ये गेल्याबरोबर बघा, मंत्रिमंडळामध्ये गेल्याबरोबर पायातलं पायथन काढलं आणि राजाच्या अंगावर भिरकवलं. जसं अंगावर भिरकवलं तसं त्या ठिकाणी राजाचा मुकुट खाली पडला.
मुकुट खाली पडल्याबरोबर सैनिकांनी पकडलं त्याला, मारहाण करणार. एवढ्यामध्येच त्या मुकुटातून एक साप बाहेर पडला. जसा साप बाहेर पडला, बघा लक्ष द्या, जसा साप बाहेर पडला, साप बाहेर पडल्याबरोबर मंत्रीने आवाज दिला, अरे मारू नका ब्राह्मणाला, मारू नका. राजाचा प्राण वाचवला त्याने. काय केलं? राजाचा प्राण वाचवला. राजाचा प्राण वाचवल्या म्हटल्याबरोबर त्या ठिकाणी राजा प्रसन्न झाला. राजाने 1000 सुवर्णमुद्रा ब्राह्मणाला द्यायला सांगितल्या. 1000 सुवर्णमुद्रा. बघा करण्यासाठी काय गेला होता? स्वतःची संपत्ती देण्यासाठी गेला होता. राजाने मला काहीतरी शासन करावं. बूट मारल्याच्या नंतर मिळालं काय? द्रव्य मिळालं, परत संपत्ती मिळाली. आता दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी विचार करू लागले. संध्याकाळी मात्र पत्नी म्हणायला लागली, तुम्ही गेलते कशासाठी, करून काय आले? तुम्ही गेलते कशासाठी? त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी सांगितले, तुम्ही आता काय करा, असा गुन्हा करा. बघा असा गुन्हा करा. राजाने मापच केलं नाही पाहिजे. काय करा आता? राणीची छेड काढा काहीतरी. काय करायचंय? दुसऱ्या दिवशी राजा गेला, ब्राह्मण गेला. आता काल राजाचे प्राण वाचवलेत. आता तर हा ब्राह्मण राज्यामध्ये कुठं जरी फिरला, राजमहालामध्ये, तरी त्याला कोणी अडवत नव्हतं. सकाळचा प्रहर होता. राणी नुकतीच त्या ठिकाणी स्नानासाठी बसलेली होती. अंगावरची पूर्णपणे ओले कपडे होती. आणि अशा अवस्थेमध्ये जे अंगरक्षकही त्या ब्राह्मणाला काही अडवलं नाही. आणि राणीच्या महालामध्ये गेला आणि महालामध्ये जाऊन त्या नाहणीमध्ये बसलेली ती राणी फरफडत उडत बाहेर काढली. दैवयोग असा ती नाहणीच काही क्षणामध्ये कोसळली. राणी प्रसन्न झाली. बघा राणी प्रसन्न झाली. राणीने सांगितलं, अरे माझा प्राण वाचवला याने, 10,000 सुवर्णमुद्रा ब्राह्मणाला द्या. आता काय करता? गेलता कशासाठी? म्हणजे कमवणंही आपल्या हातात नाही आणि गमवणंही आपल्या हातामध्ये नाही. विठ्ठला विठ्ठला. हा पूर्वीचा काळ होता. बघा पूर्वीचा काळ होता. पण हा कली चालू आहे. काय चालू आहे? कोणतं युग चालू आहे? कोण म्हणलं द्वापार युग? नाही, कलियुगच चालू आहे, नाही का? बघा कलियुगामध्ये द्वापार युगातला फरक सांगतो तुम्हाला. आता द्वापार युगाचा शेवटचा दिवस होता. लक्षात घ्या. हे चिल्लर शांत बसा रे जरा. लक्ष द्या. आता कलियुगाचा, द्वापार युगाचा शेवटचा दिवस आणि कलियुगाची बोला की सुरुवात. ही कथा शिवमहापुराणामध्ये पण आलेली आहे आणि श्रीमद भागवतामध्ये पण आलेली आहे. बघा द्वापार युगाचा शेवटचा दिवस आणि कलियुगाची नुकतीच सुरुवात आहे. सुरुवात असताना त्यावेळेस मात्र त्या दिवशी एका राजाने 10 एकर ब्राह्मणाला जमीन दान दिली. बघा किती दिली? 10 एकर जमीन दान दिली. जशी दान दिली त्यावेळेस ब्राह्मणाकडे सगळं काही भरपूर होतं, परंतु एवढी मेहनत करण्यासाठी शरीरामध्ये ताकद नव्हती. त्याने विचार केला कुठल्या तरी शेतकऱ्याला आपण ही जमीन द्यावी, त्याच्याकडून कसून घ्यावी. जो काही मोबदला असेल तो मला काही मोबदला देईल, त्याला काही ठेवून घेईल. ठरल्याप्रमाणे एक शेतकरी गाठला. त्याने सांगितलं जे काही त्यात उत्पन्न निघेल तू अर्ध घे आणि मी अर्ध घेईल. ठरलं दोघांचं. दुसऱ्या त्याच दिवशी बघा ज्या दिवशी जमीन दिली त्याच दिवशी तो शेतकरीही नांगर घेऊन ती जमीन सुपीक करण्यासाठी निघाला होता. बघा पहिलं मुलडण हाणलंय त्याने. बघा पहिलं तास घेतलंय, दुसरं तास घेतलंय, तिसऱ्या तासाला मात्र तो नांगर फसला. काय झालं? नांगर फसला. तो नांगर काढण्यासाठी, लक्षात घ्या, नांगर काढण्यासाठी त्या ठिकाणी टिकाव आणला. तो नांगर काढू लागला. नांगर काढता काढता बघा नांगर काढता काढता त्याला एक धनाचा, बोला की तुम्ही तिथं होता का? धनाचा हंडा सापडला. जसा हंडा सापडला मायबाप बघा डोक्यावर घेतला. उत्पन्न कधीही निघू म्हटला. धन सापडलं. पण धन सापडलं पण आसक्ती नाही. कारण काय? द्वापार युगाचा शेवटचा दिवस होता. बघा धनाचा हंडा डोक्यावर घेतलाय आणि डोक्यावर घेऊन ब्राह्मणाच्या घरी आलाय. ब्राह्मणाने पाहितलंय. त्या ठिकाणी शेतकऱ्याने आवाज दिला, ओ ब्राह्मण काका, तुमच्या जमिनीमध्ये हा धनाचा हंडा सापडला, धन तुमचं आहे. ब्राह्मण मधूनच आवाज देतोय, ए शेतकऱ्या जागीच थांब, माझा उंबरटा हे ओलांडू नकोस. का? हे धन माझं नाही आहे. याच्यासाठी मी काही सायास केलं नाही, यासाठी मी काही कष्ट केलं नाही. हे धन माझं नाही. माझ्या अंगणात त्याची सावली पडू देऊ नको.
मग धन कुणाचं आहे? धन कुणाचं आहे? तेवढ्यामध्ये विचार करायला लागले, आता धन कुणाचं आहे? ते म्हटला हे धन राजाचं आहे. जमीन कुणाची? कोणी दिली आहे? राजाने. बर त्या ठिकाणी आता राजाकडे धन घेऊन गेल्यात. राजाकडे धन घेऊन गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी राजा, हे धन तुझं आहे, तुझी जमीन मला काल 10 एकर दान दिली आहेस, त्या जमिनीमध्ये धन सापडलंय, धन तुझं आहे. त्यावेळेस मात्र त्या राजाने सांगितलंय, हे ब्राह्मणा बघ, मी जे काही दान देतो त्यातलं दगड माती धोंडा झाड झुडूप काय जे असेल ते ज्याचं त्याला दिलं असतं, आणि एक तर सामान्य माणसं कोणतरी एखाद्या वेळेस घेतलं असतं, परंतु ब्राह्मणाला दिलेलं हा राजा कधीच घेणार नाही. हो, मग कोणाला काय करायचं त्या धनाचं? दोघा शेतकऱ्याने आणि ब्राह्मणाने विचार केला, आणि विचार करून बघा, लक्षात ठेवा, हा दिवस कोणता आहे? द्वापार युगाचा शेवटचा दिवस आहे. दोघांनी विचार केला, धनाचा हंडा घेतला आणि चव्हाट्यावर आणून ठेवला. जसं आता सकाळी सकाळी तिथं जमत असतील ना मंडळी कुठेतरी चव्हाट्यावरती, नाही का, हे काही ते चौका असतो म्हणा, कुत्सरवाटा नाही का, पैठणमध्ये आहे तसा, नाही का. बरं, कुत्सरवाटा का नाव पडलं? त्या ठिकाणी सारखी कुजबूज चालू असते, त्याला कुत्सरवाटा म्हणतात. ह्याचं उकंडे इचकायची सवय लागलेली माणसं आहे, नाही. पण पहा, असू द्यात काय असं, पण त्या ठिकाणी नेऊन हा अंडा ठेवला. पण पहा, द्वापार युगाचा शेवट होता, दिवसभर त्या ठिकाणी अंडा होता. चिंचोलीकर, दिवसभर हंडा होता, पण दिवसभर त्या हंड्याची कोणाच्या अंगावर सावली पडू दिली नाही लोकांनी, त्याच्या अंतरून जाऊ लागले. अहो, कुणी धन आणून ठेवलंय? धनाला पाहत असताना घाण म्हणून पाहायची लोक. काय म्हणायची? अहो, कुणी आणून ठेवलंय? कुणाचं आहे? आणि विनासायासाचं धन असेल तर त्याला हात लावत नव्हते. ही द्वापार युगातली परंपरा होती. लक्षात घ्या, रात्रीचे आता 9 वाजले होते, तरीही त्या धनाला कोणी हात लावला नाही. आता रात्रीचे 12 वाजले होते आणि नुकतीच कलीची फक्त झुळूक आली. काय आली? झुळूक आली कलीची. कलीची झुळूक आल्याबरोबर शेतकरीची बायको जागे झाली. अहो धनी, अहो धनी, अशी कशी झोप लागली तुम्हाला? अहो धनी, उठा. एवढं धन सापडलं तुम्हाला काल, आणि ते धन तुम्ही सहजपणे त्या ब्राह्मणाच्या घरी नेऊन दिलंय, तुम्हाला कशी झोप लागते? मला झोप लागत नाही. शेतकरी उठला आणि खडबडून जागा झाला. अरे खरंच माझ्याकडून खूप मोठा अपराध घडला. अरे 10 पिढ्या बसून खाल्ल्या असत्या आपल्या या धनाने. काय केलं असतं? 10 पिढ्या आपल्या बसून खाल्ल्या असत्या. ज्यावेळेस त्या ठिकाणी शेतकरी आणि शेतकऱ्याची बायको जागी झाली ना, इकडं ब्राह्मणाची पत्नी पण जागी झाली आहे. आणि जागी झाल्याबरोबर त्या ठिकाणी म्हणतीये, अहो धनी, अहो उठा ना, अहो असे कित्येक अभिषेक केले नाही, तुम्हाला एवढं धन भेटणार होतं. चालून आपल्या दारामध्ये लक्ष्मी आली ती, तो शेतकरी घेऊन आला होता धनाचा हंडा, आपल्या कित्येक पिढ्या बसून खाल्ल्या असत्या, तुम्हाला अशी कशी? कलीची फक्त झुळूक आली होती बरं का, लक्षात घ्या. कलीमध्ये कलीची फक्त झुळूक आली. जशी कलीची झुळूक आली, त्या झुळकीमध्ये ब्राह्मणही उठला आणि शेतकरी उठला. त्यावेळी दोघांनी सांगितलं, चिंता करू नकोस, आम्ही ते धन चव्हाट्यावर ठेवलंय. कुठं? चव्हाट्यावर. रात्रीचा 1 वाजला होता. तेवढ्या वेळामध्ये दोघंही चव्हाट्यावर गेले. दोघांचा जय हरी झाला. काय? कुणाचा? दोघांचा, शेतकऱ्याचा आणि ब्राह्मणाचा. बघतात तर काय धनाचा हंडाच नाही. काय झालं धनाचा हंडा? ज्याला पहिली झुळूक लागली, कुणाची? कलीची. फक्त वारं लागलं कलीचं, त्याने धनाचा हंडा पाहितला आणि गडप केला. म्हणजे पहा, द्वापार युगाचा कार्यकाल कसा होता आणि कलीचा कार्यकाल कसा आहे. लक्षात घ्या. आज कोणाचे 10 रुपये जरी सापडले, कोण रस्त्याला जरी पडले, घंटाभर माणूस असा उभा राहतो. रामभाऊ बरं आहे, एक पाय उचलणारच नाही, एक पायाने सगळं ज्ञानोबा तुकाराम करणार. एक पाय उचलणार नाही आणि पुन्हा गेल्याच्या नंतर हळूच असा हात घालणार. म्हणजे ही वृत्ती फक्त कलियुगामध्ये. विठ्ठला विठ्ठला म्हणून महाराज म्हणतात, हे कुणाचं देह? देह हा काळाचा, देह हे काळाचे, धन कुबेराचे. येथे मनुष्याचे काय आहे, इथं मनुष्याचं काही नाही. काय चालतं आपलं? काही चालतं का आपलं? आपलं काहीच चलत नाही मायबाप. एखादा म्हणत आहे माझं चलतं सगळं गावामध्ये, नाही चलत रे दादा. कुणासाठी करतोय? काय करतोय? माझं 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 करतोय माणूस.
काय करतोय? माझं माझं, पत्नी माझी, मुलगा माझा, माझं 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 करतोय. या जगतामध्ये कोणीच कुणाचं नाही. देता देवविता तो भगवान परमात्मा आहे. अभंगाचं त्रितचित. देता देव विता नेता नेवविता देता देव विता नेता नेवविता देता देव विता देता देव विता देता देवविता नेता नेवविता. येथे याची सत्ता काय आहे? काही सत्ता नाही. करता करविता तो आहे. कोण आहे? अखिल गुरुनिधान भगवान परमात्मा. करणारा आहे, तारणारा मारणारा तोच आहे. बरं, एखाद्या वेळेस त्याच्या मनात झालं आज लोक एवढे मारायचे, त्याचं टार्गेट असतं बरं का. लोक एवढे मारायचे, कोरोनासारखी बिमारी पाडतो माणूस. बरं, कोणाच्या हातून कोणाला मारायचं? सगळा खेळ करणारं कोण आहे? खेळ करणारं कोण आहे? काय असतं माहिती आहे? सांगू तुम्हाला. एक कर्म आहे. कर्म कोणाला चुकत नाही. कर्म कोणाला चुकत नाही. एक वारकरी नित्यनेमाने वारी करायचा. वारी करत असताना एकनिष्ठ भगवान परमात्म्याचं वारकरी बघता बघता बऱ्याच वाऱ्या झाल्या होत्या. आणि त्या वारीमध्ये एक दिवस प्रसंग असा ओढवला होता की तो वारकरी नित्यनेमाची वारी करत असताना एका घरी मुक्काम पडला. बेरात्री त्या ठिकाणी घरी पोहोचला. भोजन केलंय. भोजन केल्याच्या नंतर हे दोघंच पती पत्नी त्या घरामध्ये राहत होते. राहत असताना अचानक त्या घरातल्या स्त्रीची नजर या वारकऱ्यावरती गेली. वारकरी दिसायला सुंदर होता आणि त्यावेळेस मात्र तिचा पती दिन दुबळा होता. बघता बघता त्या स्त्रीने सांगितलंय माझी इच्छा पूर्ण करा. आता त्याने सांगितलं मी वारकरी आहे, जाई होतो माते आणि कर्ण करी साया, असं नाही का, आम्ही विष्णुदास तैसी न हो, असं सांगितल्याच्या नंतरही त्या ठिकाणी थांबत नाही आहे. मग काय प्रतिबंध आहे तुम्हाला? माझ्या पतीचा प्रतिबंध आहे. विळा घेतलाय मायबाप, विळा घेऊन आपल्या पतीचं मस्तक धडा वेगळं केलंय. सांगा आता काय प्रतिबंध आहे? आता काय प्रतिबंध आहे सांगा? त्यावेळेस त्यांनी हात जोडले. मला याच्या पुढे जास्त काही बोलायचं काम पडू देऊ नकोस. तिने हाहाकार केला. मोठ्या मोठ्याने आवाज करू लागली. सगळं गाव जागं केलं. गाव जागं केल्याच्या नंतर मग मात्र त्या ठिकाणी सगळ्या लोकांनी पकडलं त्या वारकऱ्याला. वारकऱ्याला पकडून त्या ठिकाणी राजाच्या पुढं उपस्थित केलंय. राजाने सांगितलंय वारकरी होऊन वारकऱ्याच्या वेशामध्ये एका स्त्रीवरती अन्याय केला. तिचा पती मारलास. बघ, ज्या हाताने तू पती मारलास ना त्या हाताची आता कलम केले पाहिजेत. म्हणून त्याला न्याय दिला. दोन्ही हात कलम करा. दोन्ही हात त्याचे कलम केलेत. बघता बघता परिणाम असा झाला बघा. ज्यावेळेस त्या ठिकाणी हा वारकरी काही सामान्य नव्हता. हा वारकरी मात्र हाडाचाच होता आणि भगवान परमात्म्याचा निस्सीम भक्त होता. पंढरपुरामध्ये गेलाय, वाळवंटामध्ये. दोन्ही हात त्या ठिकाणी आता हात नाही आहेत आणि देवाला न्याय मागतोय. देवा, काय चुकलं माझं सांग? काय चुकलं माझं? काय तुझा अपराध केला होता मी? माझं काय कर्म शिल्लक राहिलं होतं की जेणेकरून माझे दोन्ही हात काढून घेतलेस?
काय पाप केलं तर माझ्या हाताने. त्यावेळेस मात्र देवाने सांगितलंय बघ तुझ्या हाताने पाप झालं होतं. लक्षात घ्या, कर्म सांगतोय तुम्हाला. तुझ्या हातून पाप घडलं होतं. काय पाप घडलं होतं? पूर्वजन्मामध्ये बघ जी माऊली तुझ्यावर आळ घेऊन त्या ठिकाणी तुझे 2 हात कलम केले ना, ती पूर्वजन्मामध्ये गाय होती. लक्षात घ्या. कोण होती? गाय होती. तिचा पती म्हणजे कसाई होता. लक्षात घ्या. कोण होता? कसाई होता. मग माझा काय गुन्हा होता? फक्त काय परिणाम होता बघा. एक गाय धावत होती. धावता धावता तिच्या पाठीमागे कसाई लागला होता. कसाई मागे पळतोय, गाय पुढे पळतीये. गाय आता पूर्णपणे लपलेली होती, धान्यामध्ये जाऊन बसली होती. त्यावेळेस त्या कसाईने तुला विचारलं होतं राजा, तुला विचारलं होतं. काय विचारलं होतं? गाय बघितली का? तू एका हातानं सांगितलीस गाय. बघा, एका हातानं गाय दाखवून दिलीस. त्या कसाईने ती गाय पकडली. गाय पकडून त्या गायीची कत्तल केली. तिचं धड मस्तके धडा वेगळं केलं. परिणाम त्याचा असा झाला, तिने बघा त्या कसाईने त्या गायीला मारलं. त्या गायीने बाईच्या रूपामध्ये तिचा पती मारला. तो कसाई होता. कर्म बरोबर झालं. कर्म सांगतोय तुम्हाला, कर्म कुणाच्याच बापाला चुकत नाही. बघा कर्म बरोबर झालं. मग महाराज मी फक्त एका हातानं गाय दाखवली. माझे 2 हात काढण्याचं कारण काय? याजासहित कर्म वसूल होतं. कोणलाच कर्म चुकत नाही मायबाप. कर्म खूप सूक्ष्म आहे. फक्त हाताने टाळी वाजवा आणि मुखाने नामचिंतन करा. एकदा विठोबार टाळ्या, मृदंग, टाळ्या, मृदंग. झोपा गेले. कर्म कुणाला चुकत नाही बरं का. बघा कर्म हे कुणाला चुकत नाही. कारण की कर्माची रेषा खूप, आणि कर्म हे तुमच्या कर्मानुसार ठरतं. तुम्ही जे अगोदर केलंय तेच उगवतं बरं का. जे पेरलंय तेच उगवणार. नाही म्हटलं मी ज्वारी पेरणार आणि मकाचे कणस काढणार, चालतं का बरं? हा नाही महाराज, जे पेरलंय तेच उगवणार. बरोबर आहे की नाही? जे पेरलंय तेच उगवणार आहे. तुम्ही जे कर्म केलंय ते तुम्हाला भोगावंच लागणार आहे. कर्म कोणाला चुकत नाही. आणि तुम्हाला सांगतो, देता देवविता करता करविता तू भगवान परमात्मा आहे. त्यावेळी आणि केव्हा कळतं? माणसाचं आयुष्य निघून गेल्याच्या नंतर. फक्त माणूस हा निमित्ताचा धनी आहे. कसा आहे? निमित्ताचा धनी केला असे प्राणी माझे माझे म्हणून व्यर्थ केला. माझं माझं म्हणतोय फक्त माणूस. काय म्हणतोय? माझं माझे. बघा, एक बहीण आणि एक भाऊ, सुंदर नातं आहे त्यांचं दोघांचंही, आणि सुंदर असं जपलंय पण दोघांनी. पण बघता बघता आता बहिणीकडं भार श्रीमंती होती. त्यावेळेस हा भाऊ चांगला गोड बोलायचा, आणि आता मात्र बहिणीची थोडीशी घसरण्याची वेळ आली होती. आणि बघता बघता संपत्ती तिची संपत आली होती. आता मात्र काय करावं काही कळत नव्हतं. आता खाण्यापिण्यासाठी पण ते आता मोताल झालेत. आता काय करावं कळत नाही. आणि अशा वेळेमध्ये त्यावेळेस ती बहीण म्हणतीये, बघा त्यावेळेस बहीण म्हणतीये, तुम्ही चिंता करू नका, माझा भाऊ आहे, माझा भाऊ आहे. माझा भाऊ आहे म्हटल्याबरोबर तिच्या नवऱ्यानं सांगितलं, अगं कशाचा भाऊ? म्हणे कालच परतूरच्या बाजारामध्ये आमची दोघांची नजरानजर झाली. नजरानजर मी लांबूनच पाहितलं त्याला, पण त्याने गल्ली बदलून गेला. माझ्याकडे बघितलंही नाही. माझ्याकडे बघितलं पण नाही. तुझ्या भावाचं काही कौतुक मला सांगतेस? मला तुझ्या भावाचं काही कौतुक सांगू नको. नाही म्हणे, माझा भाऊ तसा नाही. हो, माझा भाऊ तसा नाही. मग आता काय करू आपण? एक दिवस
काय करू, त्यांच्या घरी जाऊ आपण. ठरल्याप्रमाणे आता हे दोघं जण गेले आहेत कुठं, भावाच्या घरी. आणि भावाच्या घरी गेल्याच्या नंतर भावानं ज्यावेळेस पाहितले दोघं जण येताना, मागच्या दारानं भाऊ निघून गेला. आता भाऊजाईच ती, भाऊजाईने दिवसभर दारात उभे केले. शिळी चटणी शिळी भाकरही दिली नाही मायबाप, काय शिळी भाकरही दिली नाही. निराश होऊन तिथून निघून गेले, निराश होऊन गेले. कारण की बहिणी भावाकडं जे काही हे नातं गोत आहे मायबाप, नातं गोत फक्त हे निमित्ताचं आहे, सगळं हे क्षणभंगूर आहे. कोणी कुणाचं नाही या जगतामध्ये, शेवटी एकट्याला जायचं आहे. कोणीच कुणाचं नाही या जगतात, कोणीच नाही आहे. बघा त्या ठिकाणी एवढं सगळं असूनही त्या ठिकाणी दिवसभर थांबले, पण त्यांना शिळी भाकरही, सहज माणूस कुत्र्याला शिळी भाकर टाकतो, कुत्र्यासारखी त्यांना भाकर टाकली नाही. आता पहा, जोपर्यंत चळण असतं ना तोपर्यंत सगळं असतं. जोवरी चळण गा तोवरी म्हणे ती माझा, माने ती लहान थोर देह सुखाची काजा. हो भाई रे सब पैसे के भाई, भाई रे सब पैसे के भाई, भाई सब पैसे के भाई, भाई रे सब पैसे के भाई. दिल का साथ नहीं है कोई, अपने पास अपने पल्लों में जब पैसा तब लोग सलाम करे. एक दिन पैसा निकल गया था, कोई ना मीठा बोले. एक दिन पैसा निकल गया था, कोई ना मीठा बोले. भाई रे सब पैसे के भाई, भाई रे सब पैसे के भाई, असं वाटतं बरं का, उठावं, मुठभर साखर घ्यावी, ब्रह्मा महाराजाच्या तोंडात भरावी. काय गोड आवाज आहे मायबाप, काय सरस्वती माता त्याच्या कंठामध्ये नांदतीये. अगदी सगळ्या माणसांचं मन वेधून घेतात. एक मोठी कृपाच लागते. मी सांगत होतो, या जगतात कोणीच कोणाचं नाही, सगळे पैशाचे भाऊ आहेत. सगळे कसे आहेत, जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंतच सगळं नातं आहे. नाही, सुंदर सांगितले महाराजांनी, जोवरी चिळनगा तोवरी म्हणती माझा, मानेती लहान थोर देह सुखाची काजा. यावेळी ज्यावेळेस इंद्रिय मावळली ना महाराज, इंद्रिय काही काम करत नाही, त्यावेळेस काय घरात किंमत नसते. परमार्थाचं आणि प्रपंचाचं नातं सांगतो तुम्हाला. बघा, परमार्थाचं नातं असे, जसं परमार्थामध्ये वय होईल ना तशी किंमत वाढते, आणि प्रपंचामध्ये जसं वय वाढतं ना तशी माणसाची किंमत कमी होते. आपले इंद्रिय काम करत नाहीत, घरात कोणी धड बोलत नाही, कोणी धड बोलत नाही मायबाप, आणि कोणी धड न बोलताना त्या ठिकाणी अशी अवस्था होते, सगळे हाड हाड करतात माणसाची, आणि अगदी त्या पद्धतीने माणसाचं आयुष्य निघून जातं. त्यावेळेस खरं कळतं माणसाला, ज्याच्यासाठी आपण केलं ना सगळं व्यर्थ आहे. पण पहा, आता हातपाय चालत नाहीत, आता वाटतं पंढरीची वारी करावी. जोपर्यंत अंगात ताकद होती तोपर्यंत शेतामध्ये राबला. या एकराचं 2 एकर केलं, 2चं 3 केलं, 3चं 4 केलं, मजल्यावर मजले चढवले, वर आणखी गज काढूनच ठेवले. इथं एक परतूरमध्ये गुंटा घे, कुठं सेलूमध्ये गुंटा घे, असे गुंठे घेत भरपूर कमवून ठेवलं. पण आता शरीर काम करत नाही, काही उपयोग नाही तुमचा, काही उपयोग नाही तुमचा एवढं धन कमवून, कारण की हे तुमच्या सोबत येणारं नाही. आणि जर सोबत येणारं धन जर कोणचं असेल ना, सोबत येणारं धन तेच आहे परमार्थ महाधन.
जोडी देवाचे चरण. धन कमवायचे तुम्हाला तर परमार्थ रूपी धन कमवा. हे शेवटपर्यंत सोबत येणार आहे. विठ्ठला बहीण दिवसभर बसली, परंतु त्या शिळी भाकरही दिली नाही, चटणीही दिली नाही. बहीण निराश होऊन निघून गेली. आता कुठंतरी काम करावं. एका पाटलाचा वाडा होता जुना, त्या पाटलाच्या वाड्याचं काम त्यांना लागलं. या पाटलाच्या वाड्यातली आता माती काढायची आणि बाहेर नेऊन टाकायची. ती पाटलाच्या वाड्यातली माती त्या ठिकाणी उकरायला सुरुवात केली. उकरता एक धनाचा, बोला की धनाचा हंडा लवकर कळायला लागला तर चिंचोलीकरांना. बघा धनाचा हंडा सापडल्याबरोबर पहा, चिंचोलीमध्ये 5 एकर, जिंतूरमध्ये 4-5 प्लॉट, सगळे त्यांनी अशी कमाई करून घेतली. का आता मात्र सगळं सुखरूप चाललं होतं. आणि बायकोला जे नाही ते दागिने करून अशी लख अशी पिवळी डग बायको दिसायला लागली सुंदर पद्धतीने. आणि त्यावेळेस बुलट कुणाकडेच नव्हती गावामध्ये, त्यानेच घेतली फक्त. त्यानेच. आणि त्यावेळेस मात्र इकडे त्याच्या मेवण्याला कळालं. काय हो, तुमच्या मेवण्याचं लय चांगलं चाललंय म्हणे. हो, काय झालं म्हणे? अहो, तुमच्या बहिणीच्या नवऱ्यानं काय केलं म्हणे. इथं 15 एकर घेतली, तिथं 10 एकर घेतली. परतूरमध्ये जिथं तिथं चौकांमध्ये त्यांचे प्लॉट आहेत म्हणे. हो, एवढं कसं जमवलं? त्यावेळेस मात्र त्याच्या मनात आलं, नाही आपल्या बहिणीला काय केलं पाहिजे, जेवणासाठी बोलवलं पाहिजे. तुपा पोळ्याचा स्वयंपाक बनवला बघा आणि आमंत्रण दिलं. हो म्हणे, तुमच्या घरी यायचंय जेवायला. बघा, जेवायला आलेत, लक्षात घ्या, जेवायला आल्याबरोबर ताट वाढल्याबरोबर त्या ठिकाणी घ्या म्हणे. आता करा ब्रह्मार्पणं ब्रह्मावीर, नाही का, देवाला नैवेद्य अर्पण करा आणि सुरू करा. आता चिंता करू नका, सुख खूप चांगलं चाललंय म्हणला. बरं चाललंय आता माझं, बरं चाललं. तर ते भावाचं मेवण्यातच चाललं होतं. बघता आता जेवण सुरू झालंय. जेवण सुरू झाल्याबरोबर त्याच्या मेवण्याने अगोदर पहिला घास उचलला आणि पहिला घास उचलल्याबरोबर अगोदर अंगठ्याला लावला. काय? अगोदर अंगठ्याला. त्याच्या बहिणीने बी पहिला घास उचलला. गळ्यामध्ये गंटल, नेकलेस, या सगळ्यांनाच. म्हणे काय प्रकार चाललाय काय प्रकार चाललाय म्हणे. तुम्ही सगळं त्या सोन्याला दाखवताय. अहो, तुमच्या दारामध्ये आम्ही एक दिवसभर उपवास होतो. खरं तर त्या दिवशी गरज होती आम्हाला भोजनाची. खरी तर त्या दिवशी गरज होती. आणि पण पहा, त्या दिवशी गरज न भागवता तुम्ही आज आम्हाला, आज तृप्ती आहेत, आम्ही पोटामध्ये भरपूर अन्न आहे, आज खाण्याची इच्छा नाहीये, तरी या ठिकाणी आमचा सन्मान कशामुळे होतोय? या अंगठ्यामुळेच होतोय. कुणामुळे होतोय? या लॉकेटमुळेच होतोय, या सोन्यामुळेच होतोय. या जगामध्ये कोणी कुणाचं नाही, लक्षात ठेवा. हे सगळं निमित्ताचं आहे. आणि हा भरवसा असा आहे, फक्त भगवान परमात्मा आपल्यासोबत आहे. म्हणूनच शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात, हे सगळं काही नश्वर आहे, तुम्ही भगवान परमात्म्याचं नाम घेता. तुका म्हणे का रे नाशिवंता साठी, तुका म्हणे का रे नाशिवंता साठी, तुका म्हणे का रे नाशिवंता साठी, तुका म्हणे का देवासवे आटी पाडितो, देवासवे आटी पाडितो, देवासवे आटी पाडितो, देह काळाचे तन कुबेरा,
वाजवा हा टाळी वाजवा नमो गणराधिनाथ मेरे उमर आप गोलवे जीव ओळून टाकावा घेऊ हा जीव ओळून टाकावा. खरं सांगू चिंचोलीकर तुमच्या गावामध्ये माझी पहिलीच वेळ आहे येण्याची. एकनाथ भाऊ सोळंके यांच्या सानिध्यातून तुमच्या दर्शनाचा सुयोग आपले नंदू काका त्यांच्या नियोजनाखाली चाललेला असला सुंदर असा सोहळा. आणि खरं सांगू चिंचोलीकर तुमची एक नाडी ओळखली मी बरं का. सांगू जाता जाता सांगून देतो तुमची नाडी ओळखली आहे. तुम्ही दर्दी आहेत राजे हो. कसे आहेत दर्दी आहेत मोकळी गर्दी नाही. काय कलाकार ओळखता आले पाहिजेत. निस्ती मोकळी गर्दी काही कामाची नाही. दर्दी असले पाहिजे माणसं. तुम्हाला ब्रह्मरस घेण्याची गोडी लागली ना मंत्रमुग्ध होऊन जाता तुम्ही. या ठिकाणी प्रत्यक्ष सरस्वती माता नांदती आहे. प्रत्यक्ष इंद्रासारखी या ठिकाणी मृदंग वादक आहे. ब्रह्मरस निर्माण करण्यासाठी लागतं काय फक्त एकच कमतरता आहे. बघा लक्षात घ्या झालंय आपलं कीर्तन आता. तुकोबराय सांगतायत तुका म्हणे कार्य नाशवंतासाठी हे शरीर नाश पावणार आहे. काय तुका म्हणे कार्य नाशवंतासाठी देवासवे अटी पाडी तुसे. बघा आपण जितकं सायासाने प्रपंच करतो तेवढ्या सायासाने परमार्थ करत नाही. ज्ञानोबराय म्हणतात ना सायासे करीसी प्रपंच दिननिसी हरीसी न भजशी कोण्या गुणे. हरीला भजत नाहीत भगवान परमात्म्याचं नामचिंतन करत नाहीत. आपली कमतरता आहे. आपण जर जवढ्या सायासाने प्रपंच करतो ना तेवढ्याच सायासाने जर परमार्थ केला ना आपल्याला वेगळं काही करण्याची गरज पडणार नाही. आणि आपल्याला भगवान परमात्मा आपल्या चरणाजवळ जागा देईल बरं का. एकदा सर्वांनीच बघा खरंच तुमचं एकदा बघायचंच मला. तुम्हाला मी सांगितलं काय तुमचं मर्म सांगितलं ना आताच. कारण तुम्ही दर्दी मोकळी गर्दी नाही आहेत. सांगायचं म्हणजे काय मी कोकणामध्ये गेलो होतो बरं का. विठ्ठल महाराज कीर्तनासाठी कोकणामध्ये गेलो पेनला. आणि तिथं असं आहे की पोरं दिवसभर कंपनीत काम करतात आणि संध्याकाळी कीर्तनला उभे राहतात. 150 पोरं महाराज. किती 150 पोरं. 150 पोरं होते बरं का दीपक भाऊ. 150 पोरं इकडून एवढे टाळकरी बघून मी आनंदित झालो. म्हटलं एवढे टाळकरी आहेत एवढे टाळकरीत खूप आनंद वाटला. सुरुवात केली या कलाही स्वराचा पत्ता एकाला स्वराचा पत्ता नव्हता. बरं ठीक आहे म्हटलं आता कसं तरी 2 तास काढणंच आहे नाही का. 2 तास काढणंच आहे. चिंतन सुरू केलं. सुरू केल्याबरोबर त्या ठिकाणी सुरुवातीलाच म्हटलं शेवट जाता जाता अशाच अवस्थेमध्ये म्हटलं तुमच्या गावामध्ये थोडी उणीव वाटते म्हटलं. खेद वाटतो म्हटलं थोडासा की एवढे वारकरी आहेत पण जरा स्वराचं ज्ञान कमीच आहे म्हटलं. खेद वाटतो म्हटलं. लगेच प्रमाण म्हटलं नको खेद करू कोण त्या गोष्टीच.
कबर सोडली महाराज ते टाळंबी गाठली थांबलो नाही तिथं. म्हणजे कधी कधी असं प्रसंग येतो. पण या ठिकाणी ब्रह्मरस निर्माण करणारी सुंदर अशी दिग्गज महाराष्ट्र ढवळून काढणारी मंडळी आमचे विठ्ठल महाराज गुरुजी हे या ठिकाणी 7 दिवस आहेत. महाराजांचं नाव काय? शुभम महाराज. आपल्याच भूमीचं रत्न सिद्धेश्वर महाराज ज्यांचे तुम्ही काल या ठिकाणी सुंदर या ठिकाणी कीर्तन सेवा ऐकली. आपल्या गावाचं रत्न आहे. आपण आपल्या गावाचं कौतुक केलं पाहिजे. आपण आपल्या जवळच्यांना जर मोठं केलं तर ते बरोबर त्या ठिकाणी आपण सपोर्ट केलं पाहिजे. त्याला बरोबर दिशा मिळते वरती. म्हणून असंच त्यांना पण सपोर्ट करत राहा, त्यांच्यावरती प्रेम करत राहा. आणि आपल्या परिसरातलं वैभव संजय महाराज आहेत, आमचे ब्रह्मा महाराज आहेत. खरंच मला खूप आनंद वाटला महाराज. महादेव महाराज. गाव कुठलं? उस्मानपूर. बाबासाहेब महाराज. गुलाब महाराज. गुलाबी शर्ट घातले त्यांनी. प्रसाद महाराज. बाबा महाराज. उत्तम महाराज. बाबा महाराज. आपल्या परिसरातली जी आपल्या पंचक्रोशीतली सर्व वजनी मंडळ. आनंद वाटला. आणि तुम्ही श्रोते सर्व मायबाप. आपलं चॅनल कुठले दादा? आनंद कीर्तनाचा. लक्षात ठेवा एवढं चॅनल या ठिकाणी चालू आहे. वर्षभर तुम्हाला सप्ताह आपला कधी इथून पुढं 2025चा सप्ताह जर टाकायचा असला यूट्यूबला फक्त टाकायचं का पाय यूट्यूबला 2025चा सप्ताह. आणि आपलं चॅनलचं नाव आनंद कीर्तनाचा. या चॅनलचं नाव टाकायचं. नुसतं फक्त कीर्तन ऐकायची नाहीत, त्याला बेल आयकॉन दाबायचं, घंटी दाबायची आणि काय करायचं सबस्क्राईब करायचं. एवढं विसरायचं नाही. आणि झालेली सेवा याच ठिकाणी पूर्ण विरा. एकदा सर्वांनी प्रेमाने भजन करायचे. सगळ्यांनी फक्त आता लक्षात घ्या. झाला आपला वेळ. माझे 2 मिनिटं जास्त झाले तुमच्यासाठी. बघा फक्त प्रेमाने भजन करायचे. हॅलो हॅलो. ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम. सर्वांनी टाळी वाजवा. ज्ञानोबा 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 ज्ञानोबा. म्हणा म्हणा सर्वजण म्हणा. ज्ञानोबा 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 ज्ञानोबा. ज्ञानोबा माऊली तुकाराम. आवाज आवाज आवाज. ज्ञानोबा माऊली तुकाराम. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. माझा ज्ञानराज गोपाळासी लाया वाटी. माझा ज्ञानराजा गोपाळासी लाया वाटी. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. माझा ज्ञानराजा गोपाळासी लाया वाटी. माझा ज्ञानराजा गोपाळासी लाया वाटी. माझा ज्ञानराजा गोपाळासी लाया वाटी.
सरांना धन्यवाद देतो. सुंदर या ठिकाणी असा ब्रह्मरसाचा काढा तुम्हाला घेण्याची सवय लागली, खूप आनंद आहे. आणि तुमच्या परिसराचं दर्शन करून, तुमचं दर्शन करून मला पण फार आनंद झाला. सगळे आमच्या आळंदीकरची सगळी मंडळी, त्यांनाही शतशः नमन. सर्व गुणवानांना या ठिकाणी दीपक भाऊ आले आहेत, त्यांना पण या ठिकाणी धन्यवाद. आमचे किसन भाऊ आहेत, त्यांना पण धन्यवाद. सृष्टीवरून आमचे परममित्र गणेश महाराज दौंडे, ते पण या ठिकाणी आले, त्यांना पण अगदी मनापासून धन्यवाद. पहा, लक्षात द्या, हे चिल्लर लयच आरडत हो, चिल्लर तुमच्या गावचे, ह्याला आळंदीला टाकून द्या ना, असे गुणवान होतील. आहेत का संस्थेमध्ये कुठं? नाही ऐकत नाहीत. पोराचं लय अवघड काम आहे. एक जण शाळेमध्ये गेला, शाळेमध्ये जाऊन आला. शाळेमध्ये पूर्वीचा काळ होता, शिक्षकांना गरज होती, शिक्षक सारखे दारात यायचे, तुमचा बाळ्या शाळेत का नाही आला, तुमचा बाळ्या शाळेत का नाही आला. आणि झालं काय, जाता जाता सांगून जातोच. ज्यावेळेस मास्तरीनबाई दारात आली त्यावेळेस त्या आजोबाने सांगितलं. आजोबा मात्र बाजू घ्यायची, कोणाची? नातवाची. ए बाळ्या, बघ तुही मॅडम आली, बघ तुही मॅडम आली, तुही मास्तरीन आली. मॅडम म्हणायची नाही, मास्तरीन म्हणायची. तुही मास्तरीन आली, तुही मास्तरीन आली. बाबा म्हणे तुम्ही लपा. नाही म्हणे बाळा तू लप, तुही मास्तरीन आली. नाही बाबा तुम्ही लपा. का? मला का लपायला सांगतो? मी कालच शाळेमध्ये सांगितलं की आमचं म्हातारं कुणाच्याही नादी लागा, पोरांच्या नादी लागू नये. अवघड काम आहे. मग इथं खोड्या करतील याचं काही नवल नाही, त्यांचं वयच आहे खोड्या करायचं. बरं, यांनी खोड्या नाही करायच्या का, म्हाताऱ्याने करायच्या का? खोड्या करजा, पण ऐका, कीर्तनापुरती मात्र मर्यादा पाळायचा राजाव. काय कीर्तनाची मर्यादा पाळायची नाही का? उद्यापासून मस्ती करायची नाही. म्हणून सर्वांनीच खूप छान या ठिकाणी सहकार्य केलं. सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन सेवेला याच ठिकाणी पूर्ण